तर आज आम्हाला जायचं होतं लग्नाला आणि त्यासाठीच आम्ही सकाळी लवकर स्वयंपाक केला होता. आणि मग आम्ही अंड्याची भाजी आणि डोसे केले, रात्रीचं पीठ उरलं होतं त्याचे. आणि नंतर मग आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलो होतो. तर लग्न माझ्या जावेच्या सुनेच्या बहिणीचं होतं, त्यामुळे सगळीच आमची फॅमिली आली होती. आणि पाऊस खूप चालू होता, त्यामुळे साईडला बसले होते. पत्र्याचं समाज मंदिर होतं त्यांचं तिथं, कारण मंडपामध्ये खूप पाऊस येत होता. नंतर जरा पाऊस कमी झाला की परत सगळे जाऊन आम्ही जागेवरती बसलो. हे सगळं सामान न्यायला लागलेलं आहे. आणि हे माझी जाऊबाई आहेत, ते तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओमध्ये. आणि कांचनला तर आज बाळालाच घ्यायचं होतं, कारण हा माझ्या सुनेचा म्हणजे जावेच्या सुनेचा मुलगा आहे. मग ती कामात इकडे तिकडे होती, त्यामुळं ह्याला तिनेच घेतलं होतं. मग नंतर ती पण आमच्यासोबत येऊन बसली. अक्षताचं टाईम झालं होतं तेव्हा. नंतर आम्ही तसंच पावसात म्हणजे गळत होतं सारखं, तसंच पावसात हे काही टिपके पडत होते सगळे. भिजतच अक्षता टाकले आम्ही. आणि पहिल्यांदा मी लग्नात नॉनव्हेज बघितलेलं आपल्या, म्हणजे आमच्या इकडल्या लग्नात नॉनव्हेज कधी नसतंच. तर या लग्नात बिर्याणी होती, तर आम्हाला काही बिर्याणी आवडली नाही, म्हणजे ते लग्नातच बरोबर वाटत नाही. मग त्यामुळे काही जेवलोच नाही जास्त. मग तिथून मग आम्ही घरी आलो. आणि अक्काला आणि भाऊजीला त्या दिवशी रिक्वेस्ट करून आम्ही थांबवूनच घेतलं, कारण मिरजेला लग्न होतं आणि आम्ही सांगलीत राहतो. मग जायला खूप रात्र होईल, त्यामुळे मग त्यांना आम्ही दोघांना थांबवून घेतलं होतं. बाकीच्यांना पण थांबा म्हटलं होतं, पण बाकीचे काही थांबले नाहीत. मग त्या दिवशी अक्काला आपला बुधवारचा बाजार असतो, तर बाजारामध्ये नेलं होतं. आणि अक्काला दीदीसाठी शॉपिंग पण करत होत्या भरपूर, म्हणजे हेच की चापं वगैरे असं काय युनिक काय वेगळं दिसलं बाजारात की त्या घेत पण होत्या. त्यांनी मला पण एक रिंग घेतली, मला आवडली म्हणून. आणि कांचनने आल्या आल्या चेंज केला, कारण तिला साडीत खूप अवघड लागत होती. आणि नंतर मग आम्ही आलो, तर पाणी पण आणायचं होतं. मग पाण्याची कळशी आणि बाजारची पिशवी दोन्ही एकत्र घेऊन ती वरती गेली. मी एक घेते म्हणत होते, तर ती नको म्हणली. सकाळी अक्का आणि भाऊजी गेले.